of chapter units and measurements. Okay, so till today it means up to 4 lectures we have covered around 25 dimensions along with the 25 formulas, right? Okay, so in this session we are going to cover some more formulas along with their dimensions, okay, so that you can get more clarity and you can easily find out the dimensions of the given quantity and you can crack the question in NEET and JEE examination also. Okay, so my sincere request to all of you is, before watching this video you have to watch all 4 video lectures, okay, so that you can get more clarity, right? Okay, so don't jump directly into this lecture because it will give you nothing. Okay, so if you are directly jumping on this session, right? Okay, ते एक महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे एक अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी आणि ती अनाउन्समेंट म्हणजे हे जे काही आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत आपल्या सायन्स फॉरम कोचिंग अकॅडमीचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत हे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. ओके, की जे फ्रेंड्स यावर्षी इयत्ता 11वीला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यांना एक सायन्स फॉरम कोचिंग अकॅडमी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे टू लर्न. ओके, आणि आतापासूनच तुम्ही सर्वजण अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून तुमचा कोणत्या प्रकारचा टाइमपास होणार नाही आणि तुम्ही स्वतःहून टाइमपास करू नका किंवा स्वतःचा टाइम वेस्ट करू नका. सर्वात महत्त्वाचं ते आहे. थोडं थोडं सुरू करूया. थोडं तुम्ही लर्न करून घ्या, थोडं तुम्ही शिका. ओके ओके, हे झालं. तर हा व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायचे आहेत. अजून महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असाइनमेंट्स सॉल्व्ह करायचे आहेत. हे असाइनमेंट्स तुम्हाला माझ्यासोबत शेअर पण करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला पण समजेल की कुठे तुमचं चुकत आहे किंवा कोणत्या ठिकाणी तुम्हाला करेक्शनची गरज आहे. ठीक आहे. ओके, तर चला मग आता आपण सुरू करूया लेक्चर नंबर 5 अँड इन दिस सेशन वी आर गोइंग टू डिस्कस फ्यू मोर डायमेन्शन्स. ओके, तर तुम्हाला मी असाइनमेंट क्वेश्चन्स मध्ये आपल्या ग्रुपवरती जो मी शेअर केलेला आहे त्यामध्ये पहिली क्वांटिटी दिलेली आहे दॅट इज नथिंग बट चार्ज. ओके, ठीक आहे. तर आपण प्रॉपरली पाहूया. चार्ज तुम्हाला सर्वांना माहित आहे चार्ज इज इक्वल टू, कारण आपण क्लास 10 मध्ये सायन्स मध्ये आपण शिकलो आहोत चार्ज Q इज इक्वल टू IT. आता Q इज इक्वल टू IT म्हणजे काय? I म्हणजे करंट अँड T मीन्स टाइम. समज सर्वांना? ओके, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. सो लिहिताना कसं लिहितो आपण? Q, चार्ज इज अ Q, कॅपिटल Q लिहा किंवा स्मॉल q लिहा, वन अँड द सेम. ओके, ठीक आहे. हे तुमच्या लक्षात सर्वांच्या. सो करंट इज नथिंग बट I and time is a t. Now, what is our job? Is to find out whether the given quantities are fundamental or not. Okay, so fundamental म्हणजे आपल्याला त्या 7 क्वांटिटीज तुम्हाला आठवत असेल. ओके, फंडामेंटल मध्ये पहिला आपण पाहिलं होतं लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. पहिल्या 4 नंतर नाहीये. इलेक्ट्रिक करंट आहे का? येस. टाइम आहे का? येस, टाइम पण आहे. म्हणजे पहिले 4 मध्ये पण आहे. ठीक आहे, सॉरी, पहिले 4 मध्ये आहे टाइम. ओके, आपण काय पाहिलं? लेंथ आणि टाइम. टाइम 2 नंबर असेल, नो प्रॉब्लेम. तर दोन्ही पण फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आता मी या ठिकाणी असे बरोबरचे मार्क करत आहोत, परंतु काही विद्यार्थ्यांनी जे काही असाइनमेंट मला शेअर केले आहे त्या असाइनमेंट मध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा असं वरती केले मार्क बरोबर चूक. तर तुम्ही असं करू नका प्लीज. ओके, तुम्ही रफ वर्क मध्ये असं करू शकता, प्लीज तुम्ही असं करू नका. ओके, ठीक आहे. काही थोडंसं ते बॅड इम्प्रेशन वाटतं, ते तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे ऍक्च्युली मी. ठीक आहे, समज सर्वांना? ओके ना. आता हे दोन्ही पण फंडामेंटल आहेत, नो प्रॉब्लेम. ओके, मग आता आपल्याला डायमेन्शन्स करायचे आहेत. देअरफॉर क्यूचं डायमेन्शन आपण कसं लिहित असतो? असं ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू. काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर क्यू हे लेटर आपण क्लास 10 मध्ये हीट या पॅरामीटरसाठी किंवा हीट या क्वांटिटीसाठी वापरलेलं आहे. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. हीट साठी पण आपण क्यू वापरतो आणि चार्ज साठी सुद्धा आपण क्यू वापरत असतो. तर आपली लिहिण्याची मेथड आहे L M T. आणि जर अजून एक्स्ट्रा असेल तर तो एक्स्ट्रा आपण पुढे लिहित असतो. या ठिकाणी लेंथ आहे का? नाही म्हणून 0. मास आहे का? नाही म्हणून 0. टाइम आहे का? यस आहे, एकच आहे. आता उरलेली फंडामेंटल क्वांटिटी आहे I, ती आपण या करत असतो I1. समज सर्वांना? तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही जो असाइनमेंट क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे तो तुम्ही चेक करून घ्या तुमचं बरोबर आलंय का नाही ते. ठीक आहे. ओके, आता 2 नंबरची क्वांटिटी तुम्हाला सांगतो मी. यस, इम्पल्स. इम्पल्स. ओके, तुम्हाला दिलेल्या लिस्ट मध्ये इम्पल्स हा शब्द असेल. इम्पल्स तुम्ही ट्राय करा. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि इम्पल्स डायमेन्शन फाइंड आउट करा. मेक इट फास्ट. इम्पल्स डायमेन्शन फाइंड आउट करा. ओके, तुम्हाला सर्वांना आलं पाहिजे इम्पल्स डायमेन्शन. ओके,
तर इम्पल्सचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का? मी तुम्हाला अगोदर कधीतरी सांगितलं होतं की इम्पल्स इज नथिंग बट लार्ज फोर्स फॉर अ स्मॉल टाइम. इम्पल्स इज नथिंग बट लार्ज फोर्स फॉर अ स्मॉल टाइम. तुम्हाला आठवतंय का? इम्पल्स जे, तर आपण जे या लेटरने रिप्रेझेंट करत असतो. इम्पल्स इज नथिंग बट लार्ज फोर्स फॉर अ स्मॉल टाइम. लिहिताना कसं लिहायचं? इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम. फोर्स इंटू टाइम. ठीक आहे, ओके. इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम. समज सर्वांना? लार्ज फोर्स फॉर अ स्मॉल टाइम. याचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला वाटते का द्यायला? ओके, याचं एखादं एक्झाम्पल तुम्हाला असं वाटते का? एक्झाम्पल असं काही असू शकतं. ओके, आता तुम्हाला याचं एक्झाम्पल एकदम सिंपल भाषा सांगतो, म्हणजे तुम्हाला इम्पल्स कधी विसरणार नाही. ठीक आहे ना? ओके, लेट अस कन्सिडर अ मदर. आपण ज्यावेळेस लहानपणी काय करायचो? मस्ती वगैरे करायचो. ठीक आहे, भांडणं करायचो आपल्या मित्रांसोबत वगैरे. ठीक आहे, तर ही आहे मदर. ठीक आहे, आणि हे आहे त्या मदरचं चाइल्ड. आता समजा हे जे चाइल्ड आहे हे बाहेरून बाकीच्या मुलांसोबत खेळ खेळत असताना काही भांडणं करून आलं. ठीक आहे, त्यामुळं ऑब्व्हियसली मदरला काय होणार आहे? वैताग येणार आहे. लक्षात आलं? आणि मग मदर काय करणार? या गालावरती लार्ज फोर्स फॉर अ स्मॉल टाइम साठी देणार. म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? चपाती देणार आपल्याला. लक्षात आलं? म्हणजे एकदम जोरात कानाखाली ओढणे. दॅट इज नथिंग बट इम्पल्स. आता हा जो इम्पल्स हा जो काही तुमचा पॉइंट आहे, हा पॉइंट तसं तर ऍप्लिकेबल आहे. समजा दोन गाड्यांची धडक झाली. ओके, मग त्यावेळेस पण तुमचा लार्ज फोर्स फॉर स्मॉल टाइम. ठीक आहे, स्मॉल टाइम का? कारण समजा आपल्याला जरी आपल्या मम्मीने कानाखाली जरी ओढली तुम्हाला, ठीक आहे ना, तरी सुद्धा ते काय 2-3 मिनिटं त्या गालावरचा हात राहत नाही. ओके, लार्ज फोर्स फॉर स्मॉल टाइम. समजलं सर्वांना? सो दिस इज नथिंग बट इम्पल्स, अँड आय थिंक you get the concept what is the meaning of impulse. So force into time. आता मला सांगा तुम्ही, फोर्स इज फंडामेंटल और नॉट? नॉट फंडामेंटल. ओके, नाही आहे. टाइम आहे फंडामेंटल. ठीक आहे, मग फोर्स इज इक्वल टू मास इंटू acceleration. फोर्स इज इक्वल टू मास इंटू acceleration. ओके, दिस इज नथिंग बट टाइम. समजलं? सो इम्पल्स इज नथिंग बट मॅट, MAT मॅट. मास फंडामेंटल आहे, तुम्हाला माहित आहे, रिपीट करायची गरज नाही. acceleration फंडामेंटल नाही, तुम्हाला माहित आहे. सो acceleration इज नथिंग बट velocity अपॉन टाइम. समज सर्वांना? सो दिस इज द टाइम. सो टाइम कॅन्सल. इज इक्वल टू mv. इज इक्वल टू mv. ओके, सो इज इक्वल टू मास. What is velocity? Velocity is nothing but displacement upon time. Therefore, mass displacement upon time. तर याचं डायमेन्शन जे काय आहे, हे डायमेन्शन तुम्ही आपण या साईडला लिहून घेऊया. हे जे काय डायमेन्शन आहे. सो व्हॉट इज द डायमेन्शन हिअर? कॅपिटल J इज इक्वल टू, आता हे सगळेच फंडामेंटल आहे त्यामुळे आपण डायरेक्ट डायमेन्शन लिहून घेऊ. L, M आणि T. समजलं सर्वांना? सो व्हॉट इज L? डिस्प्लेसमेंट एकच आहे की नाही? सो हिअर इट इज 1. M म्हणजे मास पण 1 आहे आणि टाइम आहे तुमचं -1. समजलं सर्वांना? सो दिस इज नथिंग बट द डायमेन्शन ऑफ इम्पल्स. ओके, आणि या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक डायमेन्शन फाइंड आउट करायला देत आहे, आणि ते डायमेन्शन म्हणजे तुम्ही स्वतः फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज नथिंग बट मोमेंटम. दॅट इज नथिंग बट मोमेंटम. हे डायमेन्शन तुम्ही मला फाइंड आउट करून आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. काय? मोमेंटम. लक्षात सर्वांच्या? ओके, ठीक आहे, हे झालं. आता 3 नंबरचं आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. 3 नंबरचं, राईट? 3 नंबरचं तुम्हाला दिलेल्या क्वेश्चन्स मध्ये 3 नंबरचं डायमेन्शन, लेट मी चेक. तुम्हाला जो असाइनमेंट क्वेश्चन दिला होता त्यामध्ये मला डायमेन्शन पाहू द्या. 3 नंबरचं आहे तुमचं acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. एकदम सोपं. acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि acceleration दोघांचं डायमेन्शन काय असणार आहे? सेमच असणार आहे. कधी कधी आपल्याला जरी फॉर्म्युला नसला तरी सुद्धा आपण त्याच्या युनिट वरून डायमेन्शन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो की जेणेकरून तुम्ही कधी विसरणार नाही. ओके,
आता एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आठवतं का हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असतं? आपण क्लास 10 मध्ये पाहिले आणि खूप छान पद्धतीने पाहिले आहे. ओके, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समज सर्वांना. तर इट इज अ ग्रॅव्हिटी विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स अदर बॉडीज, पाहिलेलं आहे आपण हे. आणि तुम्हाला पण माहिती आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिनोटेड बाय लेटर स्मॉल जी. अंडरस्टूड? ओके, हे एक झालं. अजून एक महत्वाचं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते रे? याची व्हॅल्यू आपण काय घेतली होती आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये? स्मॉल जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, किंवा आपण 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर सुद्धा घेतलेला आहे. ज्या ज्या प्रॉब्लेम मध्ये गिवन डेटामध्ये तुम्हाला 10 होतं, आपण त्या ठिकाणी 10 घेतलेलं होतं. ठीक आहे ना? तर हे समजलं का सर्वांना तुम्हाला? मला सांगा या ठिकाणी तुमचं युनिट काय आहे? चेक इट आउट. मीटर पर सेकंड. आता मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग आता मला सांगा या ठिकाणी मीटर म्हणजे काय? लेंथ आहे, अपॉन सेकंडचा स्क्वेअर. सेकंड म्हणजे काय? टाइमचा स्क्वेअर आहे. ओके, समजलं का तुम्हाला? इझी की नाही? ठीक आहे ना? ओके, मग आता डायमेन्शन लिहून टाकलं काही हरकत नाही. आपण काय म्हणणार? डायरेक्टली डायमेन्शन ऑफ स्मॉल जी इज इक्वल टू एल एम टी लिहा, एल एम आणि टी. तर एल किती आहे या ठिकाणी? 1, एम आहे 0 आणि टी आहे तुमचं -2. समजलं या ठिकाणी स्मॉल जीचं डायमेन्शन आलंच पाहिजे डायमेन्शन. ठीक आहे ना? ओके, स्मॉल जीचं डायमेन्शन तुम्हाला समजलेलं आहे. मग ती म्हणणार सर बाकीच्यासाठी तुम्ही फॉर्म्युले वापरले आणि पर्टिक्युलरली यासाठी तुम्ही फॉर्म्युला का नाही वापरला? आपण फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतो, परंतु आपल्याला डायरेक्टली याचं युनिट माहित आहे, त्यामुळे आपण युनिटच्या सहाय्याने केलेलं आहे. ठीक आहे ना? ओके, मग जर तुम्हाला असं वाटतच असेल की नको सर आपल्याला काय विथ हेल्प ऑफ फॉर्म्युला, मग आता तुम्हीच मला सांगा तुम्हाला खरंच याचा फॉर्म्युला आठवतोय का? ठीक आहे, तुम्हाला खरंच याचा फॉर्म्युला आठवत आहे का? ठीक आहे, ओके. तर तुम्ही या ठिकाणी विचार करा की आपण क्लास 10 मध्ये कोणता स्मॉल जीचा फॉर्म्युला पाहिला होता, आणि आय थिंक बऱ्यापैकी लोकांना हे रिकॉल झालेलं असेल. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा स्क्वेअर. समज सर्वांना? आता स्मॉल जी वरून स्मॉल जीचं जर डायमेन्शन काढायचं म्हटलं, कॅपिटल एमचं जमेल, आर चा स्क्वेअर आरचं पण जमेल. मग आपल्याला कॅपिटल जीचं पण डायमेन्शन काढावं लागेल की नाही? आणि कॅपिटल जीचं डायमेन्शन कसं काढणार? हा आपला आहे नेक्स्ट असाइनमेंट क्वेश्चन. समज सर्वांना? आणि मी तुम्हाला हा प्रिव्हियस सेशन मध्ये किंवा आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला आहे. कॅपिटल जीचं डायमेन्शन काढा. आता आपण एक काम करूया. तुम्ही काम करायचं हे काय? खरं तर तुम्ही डायरेक्टली हेच लिहा उत्तर, परंतु जर ज्यांना अजून जास्त क्युरिओसिटी आहे की आम्हाला असं फाइंड आउट करायचं, त्यांनी काय करा, मी तुम्हाला कॅपिटल जीचं डायमेन्शन फाइंड आउट करून देतो, तुम्ही स्वतःहून स्मॉल जीचं काढा. ठीक आहे ना? कॅपिटल जीचं जर मी डायमेन्शन काढलं, त्या साईडला मार्क्स त्याला मल्टिप्लाय करायचं, आपण आर म्हणजे रेडियस म्हणजे लेंथ आहे, लेंथचा स्क्वेअर डिवाइड करायचं. ठीक आहे, ओके, ठीक आहे. तर हे तुम्ही सॉल्व्ह करा, नाहीतर थोडा वेट करा. मी कॅपिटल जीचं डायमेन्शन काढून ठेवतो साईडला, म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये किंवा या डायमेन्शन मध्ये दोन पर्पज आपले साध्य होतील. ओके, ठीक आहे. मग आपण काय करूया? कॅपिटल जीचं डायमेन्शन काढूया. ठीक आहे, ओके. कॅपिटल जीचं डायमेन्शन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात महत्वाचं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे? The force of attraction between any two bodies is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. 10वीला आपण पाहिलेलं आहे फर्स्ट लेसन मध्ये, बरोबर आहे की नाही? ओके, every particle in the universe attracts every other particle with the force with which it is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. ओके, समज सर्वांना? तर आपण त्यावेळेस असं केलं होतं, F is equal to capital G M1 M2 आणि आपण R चा स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मग यावरून आपण कॅपिटल जी ची व्हॅल्यू कशी लिहिणार? कॅपिटल जी इज इक्वल टू F R चा स्क्वेअर अपॉन M1 आणि M2. समजलं सर्वांना या ठिकाणी? लक्षात आलं का? ओके, मग आता आपल्याला पहिले फोर्स डायमेन्शन आलं पाहिजे. R म्हणजे लेंथ समजा आहे फंडामेंटल, मास फंडामेंटल आहे, मास फंडामेंटल आहे. मग आपल्याला फोर्स जे काही डायमेन्शन आहे हे डायमेन्शन साईडला कॅल्क्युलेट करावं लागेल. समजलं सर्वांना? मग आता आपण एक काम करूया, याला काय म्हणा तुम्ही? इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि इक्वेशन नंबर 1 म्हटल्यानंतर
आपण फोर्स डायमेन्शन काढूया, किंवा तुम्ही डायरेक्टली जरी केलं फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, दॅट इज ऑल्सो करेक्ट. ओके, आपण डायरेक्टली करूया का मग? ठीक आहे. ओके, डायरेक्टलीच करूया कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. सांगा फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, आर चा स्क्वेअर. आर फंडामेंटल आहे कारण रेडियस आहे, रेडियस म्हणजे लेंथ असतं, कारण रेडियस आपण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर ओके याच्यामध्ये मोजू शकतो. या ठिकाणी m1 आणि m2 आहे. ठीक आहे ना. चेक करा फंडामेंटल कोण कोण आहे. मास फंडामेंटल आहे, एक्सेलरेशन फंडामेंटल नाही, आर फंडामेंटल आहे कारण आर म्हणजे लेंथ, m1 फंडामेंटल आहे, m2 इज ऑल्सो फंडामेंटल. समजलं का सर्वांना? ठीक आहे ना. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आता आपण एक काम करूया. एक्सेलरेशन म्हणजे मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, कारण वेलोसिटी अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम अपॉन टाइम, तरी पण आपण करूया कॅल्क्युलेशन्स. इज इक्वल टू मास, व्हॉट इज एक्सेलरेशन, वेलोसिटी अपॉन टाइम, आणि या ठिकाणी आर चा स्क्वेअर. तुम्ही डायरेक्टली हे व्हॅल्यू वर जरी लिहिली असती तरी पण चालली असती, परंतु एकदम क्लिअर कट अंडरस्टँडिंग साठी हे आपल्याला महत्वाचं आहे. m1 आणि m2 समजलं का या ठिकाणी सर्वांना? ओके, आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याला थोडंसं कंटिन्यू करूया. इज इक्वल टू m ही फंडामेंटल नाही, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हा v चा आहे, आणि अपॉन वेलोसिटी अपॉन टाइमचा हा टाइम आहे. समजलं का सर्वांना? ओके, आणि या ठिकाणी हे आर चा स्क्वेअर आहे, व्यवस्थित लिहा आहे m1 आणि m2 इज इक्वल टू, याला व्यवस्थित लिहितो m s आर चा स्क्वेअर अपॉन या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे टी चा स्क्वेअर आणि अपॉन m1 m2. समजलं सर्वांना? m1 आणि m2 इज इक्वल टू, याला आता आपण व्यवस्थित लिहून घेऊया ऍक्च्युअली. ठीक आहे ना. m s आर चा स्क्वेअर अपॉन m1 m2 आणि टी चा स्क्वेअर. समजलं सर्वांना? तर आता हे सगळं जे काही फॉर्म्युलेची व्हॅल्यू आहे हे फंडामेंटल मध्ये आले. फंडामेंटल 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 आणि फंडामेंटल. राईट. ओके, त्याला मी रफ करून टाकतो, तुम्ही नंतर मॅच करून घ्या, नंतर राहू द्या. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर त्या ठिकाणी पाहायचं, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये मात्र व्यवस्थित एका खाली एक सुटसुटीत लिहा. कॅपिटल जी इज इक्वल टू, बोला कॅपिटल जी इज इक्वल टू. आता फक्त आणि फक्त आपण न्यूमरेटर बद्दल लिहा, फक्त आणि फक्त न्यूमरेटर. ओके, न्यूमरेटरचं काय होईल तुम्हाला मी सांगितलंय कसं असतं ऑलरेडी. ओके, प्रिव्हियस लेक्चर मध्ये एल एम आणि टी चेक करा. न्यूमरेटर फक्त न्यूमरेटर, डिनोमिनेटर नाही, डिनोमिनेटर सेपरेट, फक्त न्यूमरेटर. एल आहे का? आहे. डिस्प्लेसमेंट 1 आहे आणि रेडियस 1 आहे. रेडियस 2 आहे का? म्हणजे 2 आणि 1 3. लेंथचा होईल पॉवर 3. मास आहे का या ठिकाणी? यस आहे. किती? एकच आहे. टाइम किती आहे? 0 आहे. समजलं? आणि अपॉन आता डिनोमिनेटर एल एम टी. ओके, एल एम आणि टी. समजलं सर्वांना? तर डिनोमिनेटर मध्ये लेंथ कुठंच नाहीये, म्हणजे लेंथ 0 आहे. मास 2 आहे, मास 2 आहे. टाइम पण 2 आहे, टाइम पण 2 आहे. एल 0 आहे. यालाच व्यवस्थित लिहायचं म्हटलं की इज इक्वल टू, आपण आता मी तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की ए रेज टू एक्स अपॉन ए रेज टू वाय इज इक्वल टू ए रेज टू एक्स मायनस वाय. समजलं? तर या ठिकाणी पहा L3 M पहा 1 minus 2. L ला काय होईल? 3 minus 0 1 minus 2 आणि T चं होईल 0 minus 2. T चं काय होईल तुमचं? 0 minus 2 is equal to L3 M minus 1 आणि T minus 2. समजलं सर्वांना? तर या ठिकाणी कॅपिटल जी चं डायमेन्शन जे आहे L3 M minus 1 आणि T minus 2 आलेलं आहे. आता मला सुद्धा हे टेक्स्ट बुक मध्ये चेक करू द्या, कारण थोडेसे लेंथी कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, तर काय आहे टेक्स्ट बुक मध्ये मला चेक करू द्या. L3 आहे का? आहे. M minus 1 आहे आणि T minus 2 आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं जे काय आपलं उत्तर आहे हे उत्तर 100% करेक्ट आहे. समजलं?
तुम्ही सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय, समजून उमजून लिहायचं आहे. कळलं का? आणि जर समजा तुम्हाला हे अजूनही कळलं नाही तरी सुद्धा तुम्ही मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता, आपल्या सायन्स फॉरम कोचिंग अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा तुम्ही विचारू शकता. समजलं का सर्वांना? ओके. आता हे तुम्ही लिहून घेतलं असेल किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत. ठीक आहे, आता मी हे रफ करून टाकतो. आणि थोड्या वेळापूर्वी आपण स्मॉल जी चं जे काही कॅल्क्युलेशन केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की स्मॉल जी इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी and capital G is universal gravitational constant. स्मॉल जी चं उत्तर तुम्ही डायरेक्टली युनिट वरून लिहू शकता, परंतु तुम्हाला अजून क्युरिओसिटी असेल तर आपण काय करूया, विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम आणि आपण आर चा स्क्वेअर च्या सहाय्याने कॅल्क्युलेशन करूया. आता डायमेन्शन पहा कशी येणार. देअरफॉर डायमेन्शन ऑफ स्मॉल जी इज इक्वल टू, बरोबर आहे का चेक करून पाहू. कॅपिटल जी चं डायमेन्शन काय आहे, L3. पहिले कॅपिटल जी चं लिहावं लागेल, L3 M-1 T-2. परत फक्त मासचं डायमेन्शन लिहायचंय, L0 M1 आणि T0 आपण R चा स्क्वेअर, R म्हणजे लेंथ आहे, लेंथचा स्क्वेअर M is 0 आणि T is also 0. समजलं का सर्वांना? ओके. सो इज इक्वल टू, आता हे न्यूमरेटर मध्ये आता गुणाकार असल्यावरती बेरीज होत असते. हे फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे ना, a raised to x आणि a raised to y इज इक्वल टू a raised to x plus y. ओके, हे न्यूमरेटर मध्ये गुणाकार आहे त्यामुळे हे गुणाकारची बेरीज होणार आहे. लेंथचं काय होईल, 3 plus 0, 3 आणि याची लेंथ 0. M-1 plus 1 T चं पहा -2 plus 0 अपॉन हे डिनॉमिनेटरचं पहा आता L2 M0 आणि T0. आता अजून कॅल्क्युलेशन करायचं. आता इथं भागाकार आला, भाग करायचं कसं असतं, a raised to x अपॉन a raised to y इज इक्वल टू a raised to x minus y. ही क्वांटिटी सेम पाहिजे. आता लेंथ, ओके, बरं एक काम करूया, आपण वरचं कॅल्क्युलेशन करून घेऊ अगोदर आणि मग आपण पुढचे कॅल्क्युलेशन करूया. इज इक्वल टू पहा L3 M0 हे वरचं -1 आणि +1, T चं काय तुमचं -2 अपॉन L2 M0 T0. समजलं? आता इज इक्वल टू, आता हे आलं तुमचं भागाकार मध्ये आलं पहा, L चा 3 वजा 2 M चा 0 minus 0 T चा -2 minus 0. समजलं? नाउ डू द कॅल्क्युलेशन्स अँड टेल मी द आन्सर. यालाच आता हेच मी या ठिकाणी लिहून काढतो. ठीक आहे ना, हेच आपण व्यवस्थित लिहून घेऊ. कसं की L 3 minus 2 is 1, M आहे 0 आणि T आहे -2. तुम्हाला हे डायमेन्शन समजलं असेल. आता पाहूया आपण बरोबर आले का. हा स्मॉल जी 1 0 -2 1 0 -2 करेक्ट आहे, राईट. ओके, मग तुम्ही या पद्धतीने करा कॅल्क्युलेशन किंवा सरळ सरळ स्मॉल जी चे कॅल्क्युलेशन असेच करा. या दोन्हीपैकी डेफिनेटली हे तर सोपंच आहे, बरोबर आहे ना, डेफिनेटली सोपं आहे. यामध्ये पहा ना, तुम्हाला कॅपिटल जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि बाकी सर्व गोष्टी शक्यतो अवॉइड दिस. ओके, अवॉइड करा and directly you can proceed with this. आता यानंतरचा अजून डायमेन्शन फॉर्म्युला घेऊया आपण. आणि हा डायमेन्शन फॉर्म्युला जो आहे तुमच्या असाइनमेंट क्वेश्चन मध्ये मला पाहू द्या. ओके, तर आपलं चार्ज झालं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट कॅपिटल जी झालं, स्मॉल जी झालं, इम्पल्स झालेला आहे. ठीक आहे ना. ओके, आता पहिला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊया आपण. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण क्लास 10 मध्ये आय थिंक चॅप्टर नंबर 6 मध्ये पाहिलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डायमेन्शन एकदम सोपं आहे. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरं, आता आपण क्लास 10च्या टेक्स्टबुक मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो पॉइंट आहे किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असा डिनोट करतात वाटतं, राईट, n/1. परंतु क्लास 11 मध्ये आणि क्लास 12 मध्ये आपण त्याला म्यू ने इंडेट करतो, म्यू. ठीक आहे, परंतु आता आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग आहे हे, त्यामुळे यानेच करूया. ओके, काय असतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? आपल्याला स्नेल्स लॉ होता, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये. ओके, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम is equal to sin I upon sin R. काय असेल रे डायमेन्शन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स sin I upon sin R. हे पहा, साइन आणि साइनला तर काय डायमेन्शन नाहीये, बरोबर. I अँगल आहे, R पण अँगल आहे. अँगललाही डायमेन्शन नसतं. ओके, याला पण डायमेन्शन नाही, याला पण डायमेन्शन नाही. ठीक आहे, तसं पण आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते आपल्या टेक्स्टबुक मध्ये असणारे, पहिल्यामध्ये आपण पाहिलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दिस इज 4/3. म्हणजे व्हॅल्यू कॉन्स्टंटच आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा जो पॅरामीटर आहे किंवा ही जी क्वांटिटी आहे, इट इज अ फिक्स्ड फॉर पर्टिक्युलर मटेरियल. ओके, म्हणजे हे कॉन्स्टंटच आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा नेहमी कॉन्स्टंट असतो, राईट. ओके, मग आता आय ला पण काही डायमेन्शन नाही, आर ला पण काही डायमेन्शन नाही. मग तुम्ही असं म्हणाल की सर तुम्ही म्हटले कॉन्स्टंटला कोणत्याही प्रकारचं डायमेन्शन नाही, मग युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला कसं काय डायमेन्शन आलं? तर तो कॉन्स्टंट वेगळा आहे, कारण त्या कॉन्स्टंटला युनिट आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ज्या कॉन्स्टंटला युनिटच नाही असे कॉन्स्टंट तुमचे कट होणार. समजलं सर्वांना? तर साइन आय अपॉन साइन आर हे तुम्हाला समजलं. नो डायमेन्शन. ओके, देयरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू, डायमेन्शनच नाही म्हटल्यानंतर l⁻⁴, m⁻⁴ आणि t⁻�0. समजलं का सर्वांना? ओके, आय थिंक दिस वॉज 5, राईट. ठीक आहे, तर तुम्हाला हे डायमेन्शन समजले असतील. यानंतर अजून एखादं सोपं डायमेन्शन घेतो. वुलन डायमेन्शन तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला सर्वांना येतीलच. ओके, अशी मला खात्री आहे. आणि जर तुम्हाला नाही आले तर पुढच्या सेशन मध्ये आपण हे कम्प्लीट करणार आहोत. ओके, दुसरा डायमेन्शन आहे वेवलेंथ. आता तुम्ही नंतर हे वेवलेंथ काय असतं पाहिलेलं आहे आपण सेम टॉपिक मध्ये. इट इज लेंथ ऑफ वन वेव. आता ही वेव काय, समजा आपण बोलत असताना वेव्स बाहेर पडतात. ओके, सो दिस इज अ वेव. समजलं सर्वांना? ओके, दिस इज अ वेव. व्हॉट इज अ वेव लेंथ? लेंथ ऑफ वन वेव. आता समजा ही एक वेव आहे, एक वेव, दुसरी वेव. दिस इज वेव लेंथ. एका वेवची लेंथ म्हणजे वेवलेंथ. एका वेवची लेंथ म्हणजे वेवलेंथ. म्हणजेच वेवलेंथ काय असणार आहे? इट इज अ लेंथ. ओके, लेंथ ऑफ वन वेव म्हणजेच लेंथ. आणि वेवलेंथ आपण लॅम्बडा या लेटरने दाखवतो, लॅम्बडा. ओके, लॅम्बडा. ठीक आहे ना? ओके, मग लॅम्बडाचं डायमेन्शन काय येईल? डायमेन्शन ऑफ लॅम्बडा इज, आता लेंथच आहे ना, म्हणजे L1, m काय येईल तुमचं 0 आणि t⁻⁴. तर अशा प्रकारे हे आपले काही क्वेश्चन्स असाइनमेंट मधले होते. हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना हे क्वेश्चन समजलेले असतीलच. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. परंतु जरी इन केस तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही 100% विचारायचं आहे. शंका पाठीमागे ठेवायच्या नाही. ठीक आहे ना? अर्धवट नॉलेज घ्यायचं नाही. नाही समजलं विचारायचं. ठीक आहे ना? तुम्हाला कोणताही डाऊट आला, कोणतेही क्वेश्चन असले तरी सुद्धा आम्हाला ते विचारायचे, कारण आमचं कामच ते आहे की तुमचे शंका निरसन करण्याचं. समजलं सर्वांना? परंतु कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये घेऊन राहायचं नाही. ठीक आहे? जर समजा तुम्हाला हे लेक्चर काहीच कळलं नसेल, मी परत ते रेकॉर्ड करेल, परत दुसऱ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. समजलं सर्वांना? परंतु तुम्हाला हे सर्व काही अभ्यास करायचा आहे आणि हे सर्व काही व्यवस्थित समजूनच घ्यायचं आहे. समजलं का सर्वांना? इझी? ओके. आता अनाउन्समेंट आहे.
जी अनाउन्समेंट स्टार्टिंगला सांगितली तीच अनाउन्समेंट आता परत सांगत आहे की प्लीज हे 11वीचे व्हिडिओज तुम्ही तुमच्या 11वीच्या फ्रेंड्सला शेअर करा. लक्षात सर्वांच्या? ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.